मुंबईतल्या प्रभादेवीमध्ये रस्त्यावर एक मोठा खड्डा पडलाय आणि प्रभादेवी जंक्शन इथं हा रस्ता खचलाय। रस्त्याच्या मधोमध 15 ते 20 फुटांचा हा खड्डा पडलेला आहे। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये एक कारही अडकल्याचं कळतंय। बातमी मुंबईमधून आहे आणि मुंबईमधला हा एक महत्त्वाचा रस्ता आहे। प्रभादेवी इथे मधोमध रस्त्याच्या मधोमध जवळपास 15 ते 20 फुटांचा खड्डा पडलाय आणि हा रस्ता या ठिकाणी चक्क धसलाय। यामध्ये कारही अडकली आहे। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर आहेत। आणखी माहिती जाणून घेऊया। सीमा, एक कार सुद्धा या खड्ड्यामध्ये अडकली आहे। इतका हा मोठा खड्डा आहे 15 ते 20 फुटांचा। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे? नक्कीच प्रभादेवी जंक्शन येथे हा जो रस्ता आहे तो खचलेला आहे। जवळपास 15 ते 20 फूट हा जो खड्डा आहे तो खोल असल्याची माहिती मिळते। आपण जर बघितलं तर चारचाकी वाहन सुद्धा त्या खड्ड्यामध्ये अडकल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। नेहमीच मुंबईतल्या रस्त्यांचा हा विषय चर्चेत असतो। सत्ताधारी पक्षावरती विरोधक नेहमीच मुंबईतल्या रस्त्यांवरून आपल्याला त्यांच्यावरती टीका करताना बघायला मिळतात आणि ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये अशा प्रकारे रस्ता खचल्यामुळे पुन्हा एकदा मोठा गंभीर प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। हा खड्डा कशामुळे खचला आणि नक्की काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। जे महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्या ठिकाणी आता दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आणि या संपूर्ण घटनेची माहिती आणि तिकडची परिस्थिती नक्की काय आहे याची माहिती आता महापालिकेकडून घेतली जाणार आहे। ठीक, धन्यवाद सीमा दिलेल्या या माहितीसाठी।